निश्चितच तुम्हाला वाटेल अरे आपल्या सुद्धा घरामध्ये एखादा असं पाहिलं पाहिजे, आपल्या घराच्या दारापुढे असा एखादा बैल असला पाहिजे. मालक आल्यानंतर त्या बैलाने जर आपली शेपटी उंचावली, अहो मालक आल्यानंतर तो बैल जर फुटकारला तर तुम्ही 55 लाखाचीच काय पण 1 करोडाची बैलाची खरेदी जरी केली असली तर ती पैसे फिटल्यात जमा आहे. म्हणून या स्टेजच्या समोर असलेल्या बैलगाडी शौकीनांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर न थांबता कृपया आपल्या संयोजकांना सहकार्य करायचं आहे. थोडस बाजूला सरा, बॅरिकेडच्या पाठीमागे उभा राहा, कुठल्याही फाटीमध्ये कुणी उभा राहू नका. जनरेटरवर बसलेल्या तमाम तरुणांना विनंती आहे की कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी आर्टिंग विजेचा धक्का आपल्याला लागू शकतो. अहो आपण आपल्या जीवाची स्वतःहून काळजी घ्यायची आहे. यायचंय. अहो 200 किलोमीटरवरून बैलगाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, रक्ताचं पाणी करून या मैदानामध्ये उतरतायत. आणि आपणच जर असं मैदानावरती उभं राहिलं, निकाल द्यायला जर अडचण आली, अडथळा आला तर त्या बैल मालकांनी केलेल्या कष्टाला काय चीज राहणार आहे. आपण सगळ्यांनी तमाम पब्लिकांना विनंती आहे. अकलूज खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुटला सहकार महर्षी केसरी मैदानातला फायनलचा फेरा सुटला. आठ गाड्यांचा रणसंग्राम होतो. 1 नंबरचा मानकरी, 2 लाख रुपयाचा मानकरी आड्याल बक्याभाई पर्याल राजा मधी टिकली आणि इकडे नंद्या अतिशय सुंदर. फुल्ले सावध बरा हो वाचला, उचला घेतला आणि उचला त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत लढाई झाली. पड्याल पळाला चटणी भाकरीचा पलवान गडकीकरांचा राजा आणि आड्याल पळाला तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवते असा बकासूर. डीजे वाले मध्ये संपन्न होत असलेल्या अकलूजकरांच्या पहिल्या सत्रातील पहिलं मैदान. उत्साह आहे, जोश आहे, आनंद आहे. संबंध राज्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बैलगाडा मालक स्वागत आहे. ज्या अकलूज मध्ये आजपर्यंत शैक्षणिक क्रांती बघितली, ज्या अकलूजनं सामाजिक क्रांती बघितली, ज्या अकलूजनं राजकारणातील क्रांती बघितली, त्याच अकलूजनं आज या अकलूजच्या मैदानावरती मावळत्या सूर्याच्या साक्षीनं याच अकलूजच्या मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी थोड्याच वेळात जाहीर होतो पहिला नंबर कोणाचा. अरे नाद करायचा पण कोणाचा पण न्याय म्हणतात ना. तमाम या महाराष्ट्र